तेव्हा असं कर, तू जा. म्हणून मधुकर म्हणजे हा 12 वर्षाचा, त्याला पाठवलं, जा भिक्षा घेऊन ये. आणि एक श्लोक म्हणायला सांगितलं. त्याला एक श्लोक पाठ होता, काही श्लोक पाठ होते, त्यातला हा महत्वाचा म्हणायला लावला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कधा रामदासाभिमानी. जय जय. आता मारायला एकदम ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही हाताने वाजवू शकता. जय, मज्जा येते नाही. आणि तुम्ही दोन्ही हाताने वाजवताना फार मज्जा येते. म्हणून मग भातेवाला ठेवा पुढे. ते असं ते तो भाताला फक्त पेटीत हवा भरण्यापुरती हवी. काय सांगू. मधुकर गेला गुरु आज्ञाप्रमाणे. समर्थांची आज्ञा म्हणजे साक्षात रामरायाची आज्ञा गेले. आणि काही टवाळखोर, एक कुटाळ कट्टा होता, त्या कट्ट्यावर बसलेली काही मुलं, हा लेकरू हे समर्थाची या सेवका वक्र पाहे, जय जय सगळीकडे लोक म्हणतोय. ए पोरा इकडे, कशाला इकडे तिकडे जातो भिक्षा मागायला. काय नाव तुझं. माझं नाव मधुकर. कुठून आलास. चाफळ असतो. ज्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलोय. समर्थ रामदास स्वामी हे माझे गुरु आहेत. मग भिक्षा घ्यावी ह्या करता आलो. आपण काही भिक्षा घालाल का. अरे आमच्याकडे नसले, आमच्याकडे काही नाही. असं कर, इथे जवळच एक धर्माधिकारी शास्त्री म्हणून आहे. ते उत्तम ज्योतिषी आहेत. त्यांना वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे. ते बोलतील ते खरं होत आहे. 12 वाजले तरी. पावणे 12 वाजले तरी. जा म्हणाले. बरं, ते म्हणजे ते धर्माधिकारी ज्योतिषी ते ब्रह्मचारी होते आणि फार कडक स्वभाव, अत्यंत रागीट होते, कोपिष्ट, जमदग्नीच. आणि तिथं जाऊन हा श्लोक म्हण असं त्या मुलांनी सांगितलं. ठीक आहे, गेला. त्या दारात, त्या वाड्याच्या दाराची उभा राहिला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असं म्हटल्याबरोबर ते ज्योतिषी महाराज बाहेर आले. हे बाबा, कोण तू. हे समर्थ रामदास स्वामींचा शिष्य. माझं नाव मधुकर. हे भिक्षा मागायला आपल्याकडे आलोय आणि आपण उदंड हस्ताने द्याल अशी. हो, कोण हा समर्थ. अरे या भागामध्ये नव्हे, या भूमीवर, पृथ्वीवर मीच समर्थ आहे. आता लक्षात ठेव म्हणाले. मी बोलेल ते सत्य होत. म्हणून सिद्धी जवळ आली की माणसाला नकळत अहंकार येतो. म्हणून महाराज काय म्हणायचे माहिती का आपले वंदुलकर महाराज नेहमी म्हणायचे, लक्षात घ्या, साधना ही रेल्वे आहे म्हणाय, आगगाडी म्हणायची. आणि साधना करीत असताना येणाऱ्या सिद्धी म्हणजे मधली स्टेशन आहेत म्हणाले. मिळणाऱ्या सिद्धी ही मधली स्टेशन आहेत. आपल्याला तिथं नाही उतरायचं, म्हणजे तिथं थांबायचं नाही. तिथं किती वेळ थांबते गाडी स्टेशनावर, पण शेवटचं जे स्थानक आहे त्याला मोक्ष असं म्हणतात. त्या मोक्षापर्यंत आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय ना. मग या सिद्धी या मधल्या स्टेशन आहेत म्हणाले, स्थानक आहेत. काय भाषा आहे महाराज. किती बोलावंस. 1 वाजला 2 वाजले तरी मला भान राहणार नाही. पण यांना झोपी घेतलं. 2 तास कीर्तन म्हणतात. आता किती वेळ झाला मी उभा राहिलो इथे. उद्या सांगा. इथं समर्थ मी आहे. कोण तुझा समर्थ. समर्थ म्हणजे राम. जय जय रघुवीर समर्थ. आणि त्यांचे शिष्य म्हणजे आमचे प्रत्यक्ष मारुतीचे अवतार आहेत माझे रामदास स्वामी महाराज. मारुती अवतार. आता तुझं मी भविष्य सांगतो. उद्या सूर्योदयापर्यंत तू जिवंत राहत नाहीस.
जा, तुझं मरण आहे, तुझं हेच ज्योतिष आहे, जा हीच भिक्षा तुला, जा. 12 वर्षाचा लेकरू रडायला. श्रीरामचंद्र हा करुणा समुद्र, ध्यातो तुझी राजस योग पुत्रा, येत्री ये रे तुझं विघ्न निद्रा, काही भेट सीता भद्रा सुभद्रा. रामराया आत्ताच मरण लिहिलं काय माझ्या समर्थांनी जे नामजप केलं तसं मला करता येणार नाही काय? रडत रडत लेकरू आलं मारुती मंदिरात. समर्थ म्हणाले काय झालं? असं म्हणले ते धर्माधिकारी गुरुजींच्या दारात मी उभा राहिलो आणि त्यांना मी भिक्षा मागितलं तर त्यांनी मला तू उद्या सूर्योदयापर्यंत मरण पाहू शकतो, सूर्योदयानंतर जिवंत राहणार नाही असं शापच दिल्यासारखं झालं. अरे शाप नव्हे, भिक्षाच आहे ती गोड मानून घ्यावी. दिली ना भिक्षा, घ्या ना भिक्षा. जय जय. तरी म्हटलं माझी खडी साखर कमी कर. सद्गुरुनाथ महाराज मगाशी 6 खडे होते तर 3च राहिले. एकांतर मी म्हटलं खडी साखर घेऊन एवढे मोठे खडे घेऊन आला, एवढे मोठे खडे. म्हटलं काय रसगुल्ल्यासारखा लागायला ठेवू आणि कसा दिसेल मी, बारीक करून आणजा म्हटलं. तो गेला, एवढे एवढे तुकडे करून आणले. मी त्यातला खडा उचलला, तुरटी. अख्खा फिल्टर व्हायला लागलो मी. काय आणलं हे तुरटी? म्हणलं बघ म्हणलं खडी साखर आहे, तशीच्या तशी दिसत. त्यानं एक खडा त्यातला उचलला, त्याला खडी साखर मिळेल. त्याची एकच खडा असेल तो फुटक्या कर्माचा मी माझ्या. मग त्याने शबरीनं जशी बोरं उष्टवून गोड आहेत तिने पाहिलं तसं ते प्रत्येक खडा त्याला चाटून पाहिलं. मला खडी साखरच नको म्हणून माझी मी खडी साखर बरोबर ठेवतो, ती पण हे संपवतात सगळे. संपवू द्या आपलीच. त्यांनी माझ्यासाठी गुळ आणून ठेवला, माझी खडी साखर हे खायला माझ्यापर्यंत काही येत नाही. तुम्ही मगाशी दिलेली खिशात ठेवण्याची कुठे आहे? आम्ही पूर्वी लहानपणी असं प्रसाद द्यायला लागले ना, त्या हाताने घ्यायचा खिशात हाखाकी चटणी अजून द्या. अरे आत्ताच घेतला ना तो खिशात गेला, पोटात जायचं. आणि माणसं द्यायची काय असं नव्हतं म्हणे. उद्या मारणार आहेस ना, मग आत्ता कशाला रडतोस? उगीच शिष्य तयार होत नसतात. आता ज्ञानेश धानोरकर गुणी कीर्तनकार आहे, त्याच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विस्तव आहे, जरा राख पडलेली होती ती फक्त आम्ही झटकली, बाकी काही नाही. तो विस्तव फुलला आहे. ईश्वर दत्तच असावं लागतं बरंच. बहुत सुकृताची जोडी. पण हरिदास कीर्तनाची परंपरा तो म्हणाला मला तुम्ही शिकवा, म्हणून माझ्याकडे आला आणि द्यायला लागलं त्याला जे काय असेल. काय आहे, एकदा दृष्टी शिष्याला आली की त्याचा तो तयार होत असतो, पण ती दृष्टी देणारा गुरु असावा लागतो. आमचे गुरु असे बलवत्तर होते म्हणून हा देह घडला आणि उभा राहिला. वयाच्या 86 वर्षापर्यंत माझ्या गुरुजींचा आवाज सणसणीत होता. मराठ्यांच्या मान गंगेला हे सगळं यांना हवं असतं. मी जे जे म्हणेन ते अस्मारा धोरळा सारा भरला
लेकरू अपमार्जने बुवा आपल्या बुवा ताकदीचे करू मिळाले. कृपा अशी उदंड झाली. उद्या मरणार आहेत ना, आत्ता रडायचं नाही, रडणं थांबव म्हणायला पाहिजे. समर्थांनी जी काय मुगाच्या डाळीची खिचडी केली होती ती त्याला पहिली खाऊ घातली. समर्थांनी स्वतः भरवली. रडणं बंद कर. त्याने रडणं बंद केलं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. 12 वर्षाचं लेकरू रडायचं थांबलं, पण 12 वर्षाचं होतं पण तब्येतीने असं सणसणीत होतं. व्यायामात तसा होता. रडू नकोस, खाऊन घे पोटभर. पण खाणं कुठं जाते हो. जरी समर्थांच्या पुढे डोळे कोरडे केले तरी आतून लेकरूच ते निरागस. ठीक आहे. रात्रीचं भोजन झालं आणि रात्रीच्या भोजनात ते समर्थांनी घोंगडी टाकली. घोंगडी, त्या घोंगडीवर समर्थ पहुडले आणि मधुकराला सांगितलं रात्रभर बसून राहायचं, झोपायचं नाही. कोणीही येऊ देत, कोणीही बोलवू देत, माझ्या शिष्यमंडळींपैकी आले किंवा कोणी जरी आले तरी घोंगडं सोडायचं आणि फक्त पायाचे तळवे दाबून बसायचं, बाकी काही करायचं. समर्थांची आज्ञा म्हणजे साक्षात रामरायांच्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम. सतत. आणि मध्यरात्र झाली आणि यमदूत आले. ए बाळा, थोड्या वेळात तुझा हिशेब संपतोय, चल चल ती घोंगडं सोड आणि ये इकडं. माझ्या गुरुजींनी सांगितलंय मला घोंगडं सोडायचं नाही. जय जय रघुवीर, घोंगडं सोडणार नाही म्हणून सारखं त्यांनी पाश टाकण्याचा प्रयत्न केला. पाश घोंगड्यापर्यंत पोहोचेल. घोंगडं किती सामर्थ्यवान असेल ते. ज्याच्यावर संत महात्मे पहुडतात ते घोंगडं. संतांचं नख, स्वामी अक्कलकोट स्वामी समर्थांचं जे केश वपन करणारे जे न्हावी समाजाचा माणूस होता, तो समर्थांची नख जपून ठेवायचा. स्वामी समर्थांची अत्यंत कोमल नख ती. एका बाईला पोटशूळ झाला तर ताईत मध्ये घालून ते नख बांधणं तिच्या गळ्यात, तर सूर्यास्ताच्या आधी पोटशूळ बंद. समर्थ आहे, समर्थ. म्हणून तो नख सगळी जपून ठेवायचा. संतांचा देह, अहो जे सजीव देह कार्य करतो, हे तर नख तर निर्जीव आहे. वाढलं तरी आपल्याला जाणीव होते का? कापताना दुखत नाही, पण तेही काय सामर्थ्यवान आहे संतांचं. आपली नख नाही. आपल्यात पहिला मळ काढायला नखात घाणेरडे कुठले. हेलकटरने सुद्धा कापली जात नाहीत. अशी रेड्यासारखी नख एकेकाची, तशी इकडे माणसं नाही का. फार 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 लांबची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. ही ज्या प्रदेशात राखट माणसं असतात तिथलं सांगतोय मी. आपण सगळे कोमल अंतःकरणाची माणसं आहात. जिथं जातो तिथलं मला मी नेहमी कौतुक करतो विभूते सर. 2-5 हजार वाढवून मिळतात. सद्गुरुनाथ महाराज काय सांगू. हे 2-3 फोटो सुद्धा चांगले काढतात. एक तर फोटोग्राफर होते, ते इकडून आले फोटो काढला, त्यांनी इकडून आले, इकडून आले, इकडून आले, मागून आले माझ्या फोटो काढायला. म्हटलं मागून कशाला फोटो काढतात? काय म्हणले पब्लिकचा काढतोय. सद्गुरुनाथ एका ठिकाणी एवढं गरम होत होतं. तर नागपूरला मी कीर्तनात इतकं गरम काय विचारू नका हो. संध्याकाळच्या ग्राउंड मध्ये कीर्तन आणि 2-3 छोटे कूलर असं ते माझ्या बाजूने लावलेले असे छोटे छोटे. एक तर माझ्या इथं इतक्या जवळ आलं, सोगा उडायचा एवढा पुढे. म्हटलं बाजूला काढतो, बाजूला काढ पहिला. तो सोगा कुठं चालला बघ माझ्या होत्राचा. बाजूला घे. जय जय. काय सांग त्या घोंगड्यावर, काय त्या घोंगड्याचं सामर्थ्य असं. ये लवकर. कंटाळले यमदूत. शेवटी रेड्यावर बसलेली स्वारी आली.
दंडहस्तैमन्देवं महामहिषवाहनं वैवस्वत पितृपतिं नौमि नित्यं महाबलं यमराज महाराज की यमदेव आपण जयच म्हणावं. आपण तर त्यांच्या बाबतीत जय म्हणलं नाही ना, त्याच दिवशी पुण्यतिथी. म्हणून यमदेव महाराज की झालं, कीर्तन संपलं, थोडं राहिलं. यमराज आले, यमराज आले, चल बाळा चल. वेगवेगळ्या प्रकारे शक्ती प्रयोग केला पण काही चाले ना. पाश टाकले, काही उपयोग नाही. मृत्यूची वेळ टळून गेली. यमदूत गेले, यमराज गेले आणि समर्थ श्रीराम समर्थ करून उठले. अरे बघितलं, सूर्योदयापूर्वी मरणार होता ना तू, जिवंत कसं काय? जिवंत कसं काय म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं त्या चरणाची लावणी गोडी सोडवे विषय छंद. ह्या चरणाने मला राम मिळवून दिलाय, माझ्या अंतःकरणातला राम जागा केलाय. ते चरण मी सोडले नाही, तुमची आज्ञा शिरसा म्हणजे माझ्या समर्थ. मग कोण कोण येऊन गेले मी झोपलेला असताना. 2 काळे काळे टेणे होते. ते आले पहिले टेणे, नंतर एक मोठा टेणा आला. टेण्याची भाषा माहिती का तुम्हाला? पूर्वी कुवा असायचा, त्याच्यामध्ये मोठा जो प्रकार असायचा त्याला टेणा असे म्हणतात. जय जय म्हणजे पूर्वी केसही होते तसे, आता केसच नाही, त्यामुळं कुवांचा प्रश्न नाही. पूर्वी व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ना, बायकांना तेव्हा हा छान टाइमपास होता. केसही चांगले लांब असायचे. भाळवणीकर केसही पुष्कळ असे लांब बसायचे आणि घराच्या पायऱ्यांवर अशा बायका सगळ्या अंबाबाईचा जोगवा सोडून बसायच्या आणि टच 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 टच. अगं बाई केवढा आहे ग, मटकी एवढा आहे ग, उसळ होईल ग, काय उपमा. हे सगळे ह्या कानाने डोळ्यांनी पाहिले ना ऐकले. त्याच्यावर पूर्वी शेपटा नावाची कविता आमच्या लहानपणी म्हणजे 10वी 11वीत असताना एक शेपटा नावाची कविता आली होती. शेपटा म्हणजे अक्षरशः तो जाड वेणीचा शेपटा म्हणजे गुडघ्यापर्यंत, उवा सुद्धा मुबलक, सगळं काही उत्पादन भरपूर, पण केस असे. आता शिके काही राहिली नाही, लायसिन तर अजिबात नाही. त्यावेळी शेपटा नावाची कविता म्हणून दाखवू तुम्हाला थोडी. आता काय आज की रात आहे जिंदगी. नाही नाही, तरी आपण उद्या पण असणार आहोत. जय जय. शेपटा नावाची कविता. कवी कोणी माहित नाही पण छान आहे. SSC समी बसलो होतो प्रथम परीक्षेस. SSC समी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसडा. असं माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने. लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने. मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार. तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मग काय दीनदास ही एक चित्त मी तिच्या शेपट्यात. दीनदास ही एक चित्त मी तिच्या शेपट्यात. एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आम्हा गावी जगणे आता खेड्यावर. शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणासमी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणासमी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. केसांची
केसांनी त्या गळा कापला. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा, पीडित शेपट्या परी बैलांच्या जगतो हा राजा. आता इकडे म्हणतो सारखं तिकडे काय इकडे स्नान संध्याती करून घे मधुकरा, पुन्हा झोडी लाव आणि त्या धर्माधिकारी गुरुजींच्या दारात जाऊन पुन्हा भिक्षा माग. बघा आलो आणि त्या धर्माधिकारी गुरुजींच्या दारात समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जय जय रघुवीर. ऐकल्याबरोबर चौतळे धर्माधिकारी बाहेर आले. अरे कार्ट्या परत आलास तू जिवंत कसा राहिलास? माझं भविष्य आतापर्यंत कधी खोटं ठरलं नाही. मला वाचा सिद्धी आहे. वाचा सिद्धी आहे बरोबर आहे, पण माझ्या गुरुजींपेक्षा मोठी नाही, माझ्या रामरायापेक्षा मोठी नाही. आमच्या मुखात भगवंताचं नाम आहे आणि ते आम्ही प्रेमानं घेतो. मग आज सज्ज धनुषा विसस्पृशा अभक्षया शुभ निसंग संगिनौ किंबहुना पाताल भूतल व्योमश्चारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम रामनामभिः. रामनामाने आमचं रक्षण होतं आणि माझ्या सद्गुरूंची कृपा तेच खरे आमचे समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओशाळले धर्माधिकारी बुवा ओशाळले कुठं असतात ते जरा मला सांगशील का? माझ्या विद्येला आव्हान देणारा हा महापुरुष कोण आहे? नक्कीच कोणीतरी मोठा महापुरुष असेल म्हणून आलं हो आणि पाहिलं हो. गौरव कांती मूर्तिमंत शांती दया क्षमा राम काय सांगावं. समर्थ रामदास स्वामी शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वर कवी वाल्मिका नमस्कार माझा सद्गुरु रामदास समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की. आतापर्यंत मी विद्येची घमंड केली, गर्व केला, मला वाचासिद्धी झाली, त्या सिद्धीचा अहंकार झाला. समर्था आपण माझ्यावर कृपा करा. आम्ही काय कृपा करणार? आपण मुळात कृपा झालेले आहात, फक्त त्या कृपेचा अवलंब आपण चुकीचा केला एवढाच. अनुग्रह दिला, त्या धर्माधिकाऱ्यांना अनुग्रहित केलं, त्यांना राम नाम दिलं आणि अत्यंत प्रीतीने भगवंताचं नाम घ्या. किती दुःख आलं तरी भगवंतावर सोडा, देह प्रारब्धावर सोडावा आणि सुखाने जगावं, सतत भगवंताच्या नामात राहावं. हे समर्थ आपल्याला सांगतात. सदा सर्वदा प्रीती राणी
गणेशाच्या चरणी अर्पण करूया. भगवती चौंडेश्वरी मातेच्या चरणी झालेली सेवा समर्पित, देवर्षी नारदांच्या चरणी समर्थांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आमचे देव काका आणि देव काकू दोघे एकाच वेळी भेटणं दुर्मिळ असतं तसं आम्हाला, पण त्या दोघे एकत्र मला दिसले हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण. एका जोरदार टाळ्या दोघा उभे त्याच्या ज्ञानोबांबद्दल काय बोलावं, माऊलीच नाही. आडनावाप्रमाणे अमृतधारा दुधाणे. पतंजलीचे ते अमृतधारा वेगळ्या, त्याने डोळ्यातून पाणी निघतं, पण यांच्याकडे पाहिल्यावर डोळ्यातून पाणी येतं. असं अत्यंत कोमल व्यक्तिमत्व आमचे ज्ञानोबा. माऊली म्हणतात सगळे त्यांना, पण तुम्ही सुद्धा एवढा वेळ थांबाल असं मला खरं वाटलं नव्हतं. पण माझं भाग्य थोर उजळले भाग्यात अवघी चिंता बाळगली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ गोविंद. आमचे विभूते सर इतकं सुंदर पखवाज वाजवतात. वास्तविक ते तबला वाजवतात, हे पखवाज वाजवतात, ते पखवाज वाजवणारे तबला वाजवतात, तबला वाजवणारे पखवाज वाजवतात. हा जो संयोग आहे हा फक्त कीर्तनातच होऊ शकतो. आमचे पिसे सर मागे इथे काळाची साथ देत आहेत उत्कृष्ट. दरवर्षी ते सेवेला असतात आणि ते उत्तम सेवा काळाची करतात. या सर्वांच्या साथीदारांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आमचे सचिन मंडप करकंब निवासी असणारे आमचे सचिनजी साऊंड सर्व्हिस. या बाद हा साऊंड त्यांच्या साऊंडमुळे चालला मला, त्यामुळे त्यांच्याही चरणी झालेली सेवा. रुपेश, ज्यांनी आमचं रुपेश कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं, रुपेश तो कॅमेरा सुद्धा कधी कधी म्हणतो क्या मेरा. आमच्या रुपेश सरांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोतृ माई बापाच्या चरणी एखादा शब्द चुकीचा गेला असेल या पामराचे अपराध माना. जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे, ते आपण आचरणात आणण्याचा. मोठी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी काही आहे तिथे, मला तर सगळे परिचित नसल्या कारणाने, पण सर्वांना ज्ञानतः अज्ञानतः जे जे काही माझ्या अनभिज्ञ आहेत पण जे आदरणीय आहेत त्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे, ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया आणि भगवंतावर नितांत प्रेम करत भगवंताचं नाम घेऊया. तेव्हा देवाच्या चरणी सकल सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता देवाजवळ एक दान मागायचं आणि मग आरती. आज खरोखरच आज चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदे कीर्तनाचं 5वं कीर्तन पुष्प अप्रतिम गुंफले. त्यात काय वादच नाही, मी त्या कीर्तनाविषयी काय बोलणार नाही, परंतु माझ्या मनामध्ये आता एक संकल्प आलेला आहे की रामनवमी किंवा अधिक मास या 2 वेळेस त्यांच्या जर सवडीनं त्यांची रामकथा जर आपण आयोजित केली तर, आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून होत असलं तर महाराजांचं जेवढं मानधन आहे ती मी एकटा देईन, बाकीचा खर्च सर्वांनी मिळून केला तर रामनवमी किंवा अधिक मास या दोन्ही त्यांच्या तारखेनुसार मस्तपैकी आपण रामकथा त्यांच्या मुखातून अधिक महिन्यामध्ये त्यांनी परवानगी दिलेली आहे. कधी मी त्यांना एक शब्दही विचारलेला नाही, परंतु मला एक वाटलं की खरोखरच आपण अधिक मासामध्ये किंवा रामनवमीच्या महोत्सवामध्ये आपण ह्यांचं एक रामकथा, म्हणजे त्यांनी गेल्या 2 महिन्यातच सातारला पहिली रामकथा केली. त्यावेळेस पासून डोक्यात होतं की ह्यांची रामकथा करावी आणि तो योग आज चौंडेश्वरी मातेनंच मला बुद्धी दिली. तर सर्वांची मंजुरी, मी तुम्ही सहकार्य करचाल ही मला खात्री आहे. अधिक मासामध्ये सर्वांच्या सवडीनं आपण रामकथा ठेवू, एवढंच मला बोलायचं होतं. अधिक मासामध्ये सहकार्य नक्की करा, म्हणजे आपलं अधिक मास वाढतं. आता पुढं काय बोलतात. आणि उद्याची कीर्तन सेवा अशीच आहे. खरोखरच महाराष्ट्रातील निवडक हिरे
आपल्या चौंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालेले आहेत आणि करकमला यायचं म्हणलं तरी संदीप भाऊ कधीच नाही म्हणत नाहीत आणि सर्वांचं प्रेम करकमकरांचं गर्दी कमी असली तरी ह्या गर्दीमुळं प्रत्येकाला वाटतं की आपण करकमला येऊन कीर्तन करावं. तर मनापासून धन्यवाद. उद्या कैलास बुवा खरे की गेल्या वर्षी त्यांचं कीर्तन आपण ऐकलेलं आहे. एवढी इच्छा आहे की आपण मोठ्या संख्येने उद्या तरी, आता थोड्या शिल्लक आहेत खुर्च्या तेवढ्या भरल्या तरी आमची एक मनाची जी काय असते तळमळ असते, भावना आहे की एवढं चांगलं आम्ही आयोजित करतोय आणि ते आयोजित करीत असताना आपणही मोठ्या संख्येने ते ग्रहण करावं एवढीच अपेक्षा आहे. श्री चौंडेश्वरी कोष्टी समाज ट्रस्ट आणि कोष्टी समाज बांधवांच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं 24वे वर्ष आहे आणि या 24व्या वर्षाचं फलित म्हणून अधिक मासामध्ये निश्चित आपण सर्वांच्या सहकार्यातून आपण रामकथा आयोजित करूया. आरती होऊन उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती. देवाजवळ दान होऊया. झाले कीर्तन शेवट गोड करा. बलिधारा श्री